जामखेडच्या आमसभेत रोहित पवार चांगलेच संतापलेत। हा तुमच्या बापाचा पैसा नाही असं म्हणत रोहित पवार यांनी अधिकाराला झापलेलं आहे। गटार योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं आहे। नागरिकांच्या तक्रारी येतात पण त्यावर तोडगा निघत नसल्यानं रोहित पवार यांचा पारा चढलाय। काय नेमकं घडलं पाहूया। आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू। बोगसच आहे तो, मॅनेज करून आलाय, त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे, त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे। हे आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावळट लोक आहेत का? नाही नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आधी। लय शहाणा काम करतोय तू इथं, मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे, त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे। जास्त अहंकार ॲटिट्यूड दाखवू नको। उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं। हे असले काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याशी। या सगळ्यावर विजय वडेट्टीवार काय म्हणाले पाहूया। नाही, बरोबर आहे ना, गोट्या हा काही शब्द काय, गोट्या म्हणजे गोळ्या असतात, कंच्या खेळत होते काय, त्यात वाईट काय? यापेक्षा नालायक लोक वाईट बोलत आहेत ना सत्तेमधील। तर एखादा अधिकारी जर उडवाउडवीची उत्तरं देत असेल आणि लोकप्रतिनिधी पुढे, तर त्याला जाब आजचे म्हणजे कोणाच्या बाबाला आम्ही घाबरणारच नाही अशा प्रकारची मानसिकता प्रशासनाची झाली असेल आणि मस्तीमध्ये असेल प्रशासन, तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे। हे फार मस्तीत आले आहेत। कोणताही माणूस पैशाशिवाय काम करत नाही, कुठलाही अधिकारी कर्मचारी बिना पैशानं फाईलला हात लावत नाही, टेबल सरकत नाही। इतका प्रचंड भ्रष्टाचार राज्यामध्ये कधीच झालेला नाही आणि कधीच होता नाही। ही परिस्थिती सर्वसामान्य माणसाला आता भोगावं लागत आहे। त्यामुळे हे माजलेलं प्रशासनाला दुरुस्त करायसाठी जर शब्दाचा वापर केला तर गैर आहे असं मी मानत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।